तामिळनाडूसह 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकींसाठीची मतमोजणी सुरू आहे। दरम्यान तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली। येथे अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांचा निवडणुकीत कथितरित्या पराभव झाल्याची अफवा ऐकून एका 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रयत्न केलाय। द टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाचं नाव के महेंद्रन असं आहे। महेंद्रन हा विजय यांचा कट्टर समर्थक असल्याचं सांगितलं जातंय। मतमोजणी सुरू होण्याच्या अगदी आधीच ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार या अफवा ऐकून महेंद्रन अत्यंत व्यथित झाला आणि त्याने आपल्या घराच्या जवळच गळ्यावर वार करून स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ हस्तक्षेप केला। जखमी महेंद्रनला सुखरूप बाहेर काढलं आणि त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या तो कृष्णगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। कृष्णगिरी शहर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे, मात्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमागील नेमक्या परिस्थितीचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जातोय। सध्याच्या निवडणूक वातावरणात अफवांचा होणारा परिणाम आणि समर्थकांच्या भावनिक प्रतिक्रिया याविषयीची चिंता या घटनेमुळे आता अधिकच वाढली आहे। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे। आतापर्यंत समोर येत असलेल्या कलानुसार विजय यांचा पक्ष टीव्हीकेने आघाडी कायम राखली, तर दुसऱ्या क्रमांकावर AIADMK भाजपा युती असून मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पक्ष DMK तिसऱ्या स्थानी घसरलाय। दरम्यान टीव्हीकेचे राष्ट्रीय प्रवक्ते फेलिक्स जेराल्ड यांनी सोमवारी असा विश्वास व्यक्त केला की त्यांचा पक्ष हा तामिळनाडूमध्ये पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करेल, कारण निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलानुसार पक्षाला प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येतंय। PTIशी बोलताना जेराल्ड यांनी असंही सांगितलं की निवडणुकीचे निकाल अपेक्षित आहेत। त्यांनी ठामपणे सांगितलं की तामिळनाडूच्या जनतेनं टीव्हीकेची निवड केली आहे, कारण ते सध्या सत्तेवर असलेल्या पक्षांना कंटाळले आहेत। आज तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय, त्यामुळे निकालाअंती नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।